नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय आहे मराठी बालभारती, त्यातला 11वा धडा कठीण समय येता. तर या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, याच्या आधीचे सुद्धा जे सर्व धडे, कविता याचे सुद्धा स्वाध्याय आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व स्वाध्याय बघू शकता. तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे जे व्हिडिओज मी अपलोड करीन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ओके, तर चला आपला पहिला प्रश्न बघूयात. का ते सांगा. अ प्रश्न, पहिल्यांदा बैलांचा गळफास सोडवून मग ते तरुण गाडीवानाकडे वळले. का विचारलेला आहे? उत्तर, गाडी उलटल्याने बैलांच्या गळ्याला एकाएकी फास बसला होता. पहिल्यांदा बैलांचा गळफास सोडवला नसता तर बैल प्राणाला मुकले असते. म्हणून पहिल्यांदा बैलांचा गळफास सोडवून मग ते तरुण गाडीवानाकडे वळले. आ प्रश्न, गाडीवान व्याकुळ होऊन गाडीभोवती फिरत होता. का ते विचारलेलं आहे? उत्तर बघा, बैलगाडीचा अपघात झाल्यानंतर गाडीवानाला त्याच्या बायकोचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. म्हणून गाडीवान व्याकुळ होऊन गाडीभोवती फिरत होता. ई प्रश्न, मोटरसायकलवरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला. उत्तर, बैलगाडीचा अपघात होऊन एक बाई त्या बैलगाडीखाली दाबून गेली होती. तिचा जीव वाचवण्यासाठी तिच्या अंगावरील उसाचे बांधे उचलणे गरजेचे होते आणि हे काम मुलांच्या मदतीने लवकर करता येईल म्हणून मोटरसायकलवरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला. हे होतं त्या पाठीमागचं कारण. पुढचा ई प्रश्न, गाडीवानाची मुलगी आईकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती. का पाहत होती? बघा उत्तर, अपघातानंतर मुलीची आई निश्चित पडली होती आणि तिचा श्वासही गुदमरला होता. हे पाहून गाडीवानाची मुलगी आईकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. दुसरा प्रश्न, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. अ प्रश्न, गाडीवानाची बायको उसाच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली हे त्या दोन तरुणांनी कसे ओळखले असेल? इथे आहे उत्तर, गाडीचा अपघात होऊन गाडी एका बाजूला पूर्ण कलली होती. गाडीवान आपल्या जखमी मुलीला उचलून घेऊन गाडीभोवती बायकोला हाक मारत फिरत होता, पण त्याची बायको त्याला सापडत नव्हती.
हे त्या दोन तरुणांनी पाहिले. तेव्हा गाडीवानाची बायको उसाच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली हे त्या दोन तरुणांनी ओळखले. हा प्रश्न. शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळाकडे का निघाले? आणि उत्तर. गाडीवरून आलेल्या एका तरुणाने शाळेत जाऊन गुरुजींना घडलेल्या अपघाताबाबत सांगितले आणि अपघातात गाडीखाली अडकलेल्या बाईचा जीव वाचवण्यासाठी मुलांची मदत मागितली. मुलांनी तिच्या अंगावरील उसाचे बांधे उचलले तरी त्या बाईचा जीव वाचू शकेल ही तरुणाने केलेली विनंती ऐकून त्या अपघातामध्ये अडकलेल्या बाईचा जीव वाचवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळाकडे निघाले. ई प्रश्न. गाडीवानाला हुंदके का आवरत नव्हते? उत्तर. कर्जाच्या आणि उसनवारीच्या ओझ्याखाली खचलेल्या गाडीवानाला भविष्याची काळजी वाटत होती. या प्रसंगात त्याला खूप जणांनी मदत केली. त्याची अपघातात बायकोही वाचली, परंतु या अपघाताचा त्याला धक्का बसल्याने गाडीवानाला हुंदके आवरत नव्हते. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला असे स्वाध्यायाचे इतर कुठल्या विषयाचे व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तसे नक्कीच कळवा. चला आता पुढचा तिसरा प्रश्न आहे. या पाठातील खालीलपैकी कोणाची भूमिका तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाची वाटली का ते सांगा. पत्रकार, शिक्षक आणि त्याचे विद्यार्थी, मुख्याध्यापक आणि कारखान्याचे अधिकारी. तर उत्तर आहे पत्रकारांची भूमिका सर्वात महत्त्वाची वाटली. कारण रस्त्यावर घडलेला अपघात पाहताच त्यांनी तिथे थांबून सर्वात आधी बैलाच्या गळ्यातील फास काढून त्यांचा जीव वाचवला. दुसरा, बैलगाडी खाली दबलेल्या बाईचा जीव वाचावा म्हणून शाळेत जाऊन गुरुजींना भेटून विद्यार्थ्यांची मदत मागितली. त्यामुळे गाडीवानाच्या बायकोचा जीव वाचवता आला. म्हणून मला पत्रकाराची भूमिका सर्वात महत्त्वाची वाटते. चौथा प्रश्न. वाक्यात उपयोग करा. तर खाली हे सर्व आपल्याला वाक्यात उपयोग करण्यासाठी दिलेले आहेत. चला बघू उत्तर. पहिला आहे प्रसंगावधान राखणे आणि यावरून वाक्य तयार होतंय. बस चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे पुढे होणारा अपघात टळला. दुसरा आहे काळजात धस्स होणे. वाक्य बघा विद्यार्थ्यांनो. अचानक समोर आलेला वाघ पाहून राजूच्या मनात किंवा काळजात धस्स झाले. तिसरं, भेदरलेल्या नजरेने पाहणे म्हणजेच घाबरून पाहणे. वाक्य आहे पुराच्या पाण्यामुळे नष्ट झालेल्या शेताकडे शेतकरी भेदरलेल्या नजरेने पाहत होता. चौथा आहे हायसे वाटणे म्हणजे थोडासा दिलासा वाटणे. वाक्य बघा. परीक्षेत पास झाल्याची बातमी कळताच राजूला हायसे वाटले. पाचवं आहे डोळे पाणावणे. वाक्य खूप दिवसांनी
राणीला घरी आलेली पाहून आईबाबांचे डोळे पाणावले. त्यानंतर 6वा, प्रसंगाचे गांभीर्य जाणणे. जो काही प्रसंग आहे ते त्याच्यामध्ये त्याचं गांभीर्य जाणून घेणे. प्रसंगाचे गांभीर्य जाणून सरकारने दुष्काळग्रस्तांना मदत केली. म्हणजे तिथली परिस्थिती त्यांनी बघितली किंवा परिस्थितीचं भान ठेवून आपण असं सुद्धा म्हणू शकतो याचा अर्थ. त्यानंतर 7वा, मार्गी लावणे. वाक्य, बाबांनी राजूवर सोपवलेले काम राजूने मार्गी लावले. म्हणजे ते काम पूर्ण केले. 8वा आहे निपचित पडणे. म्हणजे चुपचाप काही न बोलता पडून राहणे. वाक्य, खूप आजारी असल्याने राजूची आजी निपचित पडून होती. चला विद्यार्थ्यांनो, 5वा प्रश्न बघूयात. पाठातील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा. पहिला आहे कच्चे, त्याला विरुद्धार्थी शब्द पक्के. त्यानंतर उतार, विरुद्धार्थी शब्द आहे चढण. मागे पुढे, आडवी उभी. 6वा प्रश्न, या पाठातील घटनेसारखी एखादी घटना तुम्ही पाहिली असेल किंवा ऐकली असेल तर त्या घटनेचे वर्णन करा. तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला फॉर रेफरन्स हे उत्तर दिलं आहे. तुम्ही जर स्वतः तुमच्या कानांनी किंवा तुमच्या डोळ्यांनी अशी एखादी घटना बघितली असेल तर ती सुद्धा या उत्तरामध्ये तुम्ही लिहू शकता. तर मी दिलेलं आहे बघा, कोल्हापूर जिल्ह्यातील घटना आहे. कोल्हापुरातून एका कंपनीतून सामान घेऊन अंबा घाटाच्या दिशेने निघालेल्या ट्रकचे तीव्र उतार असलेल्या घाटात अचानक टायर पंक्चर झाल्याने ट्रक रस्त्याच्या बाहेर जाऊन एका डोंगरावर आदळला आणि कलटला. यामध्ये ट्रक चालकाला गंभीर दुखापत झाली. अपघात घडताच स्थानिक रहिवाशांनी अपघातात अडकलेल्या माणसांना बाहेर काढण्यासाठी तातडीने मदत केली. किंवा इथे तुम्ही पुढे सुद्धा लिहू शकता, त्वरित म्हणजे ॲम्ब्युलन्सला फोन करून त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, पोलिसांनाही बोलवलं. ही सुद्धा वाक्य तुम्ही इथे पुढे लिहू शकता. चला आता 7वा प्रश्न, खालील शब्दांना पर्यायी मराठी शब्द लिहा. म्हणजेच त्यांनी इंग्लिश मधले शब्द दिलेले आहेत, त्याला आपल्याला मराठी शब्द लिहायचे आहेत. बाईक साठी आपल्याला मराठी शब्द असतो मोटरसायकल. प्लीज ला मराठी शब्द आहे कृपया. शॉक बसणे म्हणजेच धक्का बसणे. ॲम्ब्युलन्सला आहे रुग्णवाहिका. विद्यार्थ्यांनो, याचबरोबर या पाठाचा स्वाध्याय संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू अँड बाय बाय.